कोकणात सर्वत्र शिमगोत्सवाची धूम सुरू आहे आणि कोकणात शिमगोत्सवाच्या विविध प्रथा परंपरा आहेत। त्यापैकीच एक काटखेळी प्रथा आहे। खेड तालुक्यातील तिसे या ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी काटखेळी ही प्रथा आज आपण बघणार आहोत। आणि आपण पाहू शकता की इथे जे काटखेळी आहेत त्यांचा हा जो पेहराव आहे तो अतिशय वेगळ्या पद्धतीचा आहे। याच्यामध्ये त्यांनी साडी घातलेली आहे, त्याला घागऱ्याचं रूपांतर केलेलं आहे आणि तसे शर्ट आहे, परत त्यांच्या हातात काट्या देखील आहेत। या पेहराव म्हणजे हा एक प्रकारे आमचा सेल हे आहे, साडी आहे, त्याचा आम्ही हे म्हणतो घागरा म्हणतो घागरा। आणि त्या घागऱ्याबद्दल एक शर्ट असतो, पट्टा असतो, फेटा असतो। हे आम्ही त्याच्याबरोबर आम्ही काटकिणीमध्ये एक ते देवाच्या नावाने बाहेर 5 दिवस खेळायला म्हणून बायला घेऊन आम्ही बाहेर पडतो। आणि ते आम्ही 5 दिवसाच्या नंतर आम्ही ज्या दिवशी आपला होम लागतो त्या दिवशी आम्ही घरी येतो, सिमोन नारळ देऊन बायला घरी आपल्या मुरड्या गावामध्ये आमच्या घेऊन येतो। आणि त्याच्यानंतर आम्ही तिच्या नावाची बोंब मारीत तिच्या मंदिरापर्यंत जातो। मंदिरापाशी गेल्याच्या नंतर मग आम्ही तिचं बोंब मारून झाल्याच्या नंतर आम्ही आमच्या प्रत्येकाच्या घरी जातो। ही मुरडे गावाची परंपरा, हे आमच्या मुरडे गावची खेळी, जसे मुरडे गावात खेळ आहेत तसे ह्याला काटखेळे नाव म्हणतात। तसं तिशा गावामध्ये पण अशीच आमची ग्रामदेवता रामवर्धनीची बहीण आहे काळकाई, तिच्या पण या जी ठिकाणी रमेश तटकरांच्या घराजवळ उभ्या आहोत ती सुद्धा हाच प्रकार आहे। त्यांच्या ठिकाणी सुद्धा काटखेळीच आहेत। हा काटखेळीचा प्रकार हा जुना परंपरेनुसार चालू आहे। आणि काटखेळी याचा अर्थ की देवीच्या नावानं शिमगोत्सवाच्या अगोदर पहिल्यांदा देवीला कौल घेतात आणि कौल घेऊन तिचा जो देवीचा पेहरावा जो दिलेला असतो कौल घेताना, तो देवीची जी साडी आलेला असते साड्याचा घागरा बनवला जातो आणि तो घागरा प्रत्येक खेळाला नेसवला जातो। त्या घागऱ्यासोबत त्यांना हातात 2-2 काट्या दिलेल्या, जसं टिपरे असतात त्या प्रकारच्या काट्या असतात आणि त्यांच्या हाताला दंडाला त्या प्रकारे देवीचा जो खण आहे तो त्यांच्या दंडाला मानला जातो, डोक्यात टोपी अथवा फेटा असतो। असा यांचा पेहराव घेऊन देवीच्या नावानं असणारी पंचक्रोशी आहे, याच्यामध्ये तिशा असेल, कोंडे असेल, भडगाव असेल, अशी जवळपासची अंबाई असेल, अशा गावांमध्ये देवीचा जागर करत आमचे सर्व खेळी फिरत असतात। आणि हे खेळी फिरत असताना होमाच्या दिवशी हे रात्री येतात आणि येताना बाहेर गावातून एखादा हळकुंड घेऊन येणार आणि तो हळकुंड होमामध्ये टाकणार आणि त्या होमामध्ये हळकुंड टाकल्यानंतर तो होम लागतो। त्या हळकुंडाला घेऊनच आम्ही बाकीचा होम सजवतो। आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी साहण्यावरती यांची काटखेळ्यांची ज्यावेळेस साहणा भरल्या जातात त्या ठिकाणी काठी मारतात, त्या ठिकाणी खेळी तिथे पालखी नाचवतात आणि प्रत्येक घरोघरी गावामध्ये सगळे आमचा नवमीचा शिपणा आहे, शिंपणा होईपर्यंत प्रत्येकाच्या घरोघरी काठी मारणं, देवीच्या नावानं जागर करणं आणि शिंपण्याच्या दिवशी देवीला कौल लावूनच त्याच्यानंतरच शिंपणा हा उत्सव साजरा केल्यानंतरच यांचा काटखेळ्यांचा घागरा सुटला जातो। तोपर्यंत देवीच्या उत्सवामध्ये 9 दिवस हे तल्लीन असतात। जसं मुरडे गावात तसं तिसे गावामध्ये अशाच प्रकारचा काटखेळीचा विषय आहे। आणि आज या तिसे गावामध्ये इथे रमेश तटकरे यांच्या एक मुलीचा पोलीस भरती झाली। त्या पोलीस भरतीचा नवस त्यांनी गेल्या वर्षी केला होता की माझ्या मुलीची पोलीस भरतीचा विषय अडचणीचा आहे, त्या ठिकाणी ते ज्या मनासारखं होऊ दे, हे झालं तर आम्ही ज्या दिवशी खेळी तुझे येतील त्या खेळांना आम्ही जेवण घालू आणि इथे त्या ठिकाणी त्यांचा मान सन्मान करू, त्यांना फेट्या बांधू। तो नवस सुद्धा गेल्या वर्षी केलेला त्याने आता हा जिंकलेला आहे आणि त्यासाठी रमेश तटकरेंच्या घराजवळ हा आजचा खेळांचा हा सगळा नवस फेडून झालेला आहे। आणि आता आजच या ठिकाणी कदाचित रात्री इथे वस्तीला आहेत, त्या दुसऱ्या वाडीमध्ये वस्ती करतील आणि शिमगोत्सवाच्या अगोदर सहाण्याच्या दिवशी हे लोक होमाच्या दिवशी हळकुंड घेऊन आपला देवाला घेऊन आपल्या गावात सामील होतील। आपण पाहिलं की कोकणात वेगवेगळ्या प्रथा परंपरा आहेत, त्यानुसारच काटखेळी ही परंपरा ही या तिसे आणि मुरडे गावाची आहे। या ठिकाणी हे काटखेळी विविध देवीची गाणी बोलून नृत्य सादर करून हा शिमगोत्सव साजरा करतात। तर आपण पाहूयात हे गाणं नेमकं काय असतं। माझे कोकणसाठी प्रणाली भोसले, खेड, रत्नागिरी।